तर मंडळी नमस्कार, मी विशाल परदेशी. शिवसेनेच्या आजवर इतिहासात अनेक वेळा बंड फुटीचे प्रसंग आले. छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे पहिल्या फळीतले नेते शिवसेनेला सोडून गेले. त्यावेळेस काही काळ शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. आता 3 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची नक्की शिवसेना कोणती हा वादही तयार झाला. पण एका बंडामुळे मात्र शिवसेनेत भावनिक वादळ निर्माण झालं. ते होतं म्हणजे राज ठाकरे यांचं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चा सतत जागती ठेवली जाते. त्याच्या आजूबाजूचे नेते, कार्यकर्ते किंवा नातेवाईक याबद्दल सूचक वक्तव्य करत असतात, भरभरून बोलतात. मात्र आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी याबाबत उघड भाष्य केलंय. त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का? आले तर युती की एकाच संघटनेमध्ये लढणार? महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करणार का? असे अनेक प्रश्न, शक्यता उपस्थित झाल्यात. चला त्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी एक नजर स्पेशल रिपोर्टवर. तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे. अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही, कारण हे खेळाडू नेमकं कोणत्या कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलेलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी ह्याचा खेळ. ते नाव आहे ना शिवसेना नावाचं, शिवसेना. आणि तो जो धनुष्यबाण आहे ना, तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे. तिनके का सहारा एक कहावत है, तिनका तिनका इकट्ठा करके कोशिश करें तैरने की. अदरवाइज उन्होंने तो प्रैक्टिस की है समुद्र के तल के नीचे जाकर कैसा है देखने की. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधील मागील काही वर्षातलं हे राजकीय द्वंद्व. 18 डिसेंबर 2005ला राज ठाकरेंनी शिवसेनेची साथ सोडली. त्यानंतर 9 मार्च 2006 रोजी त्यांनी मनसेची स्थापना केली. तेव्हापासून ते आजपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद वेळोवेळी जगजाहीर होत राहिले. राज ठाकरेंनी उघडपणे उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांच्यामुळेच पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे. एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस, दुसरं कोण नाही. तिथून सगळी सुरुवात झाली. एका माणसाने सगळी अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय. मागील काही निवडणुका पाहता राज ठाकरेंनी कायमच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसलं. 2014 साली मोदींना पाठिंबा देत भाजप विरोधात उमेदवार दिला नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीव्र विरोध करत मोदी शहांविरोधात राज्यभर केवळ सभा घेतल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेविरोधात उमेदवार उतरवले. 2019 नंतर राज ठाकरेंची भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतची जवळीक वाढलीय. फडणवीस शिंदेंसोबतची त्यांची मैत्री जगजाहीर आहे. फडणवीसांचं दिवाळीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणं असो, नव्या घराच्या पाहणीला राज ठाकरेंनी फडणवीसांना बोलावणं असो, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या शिवतीर्थावरच्या भेटीगाठी असो, किंवा मग आता नुकतंच एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आमरसपुरीच्या जेवणासाठी बोलावणं असो. राज ठाकरेंच्या या सगळ्या भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधातील आहेत. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी थेटपणे भाजपला ऑफर दिल्याचंही पाहायला मिळालं होतं. आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा.
भाजपसोबतच राज ठाकरेंनी डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतही युतीची चर्चा केल्याचं बोललं केलं. त्यामुळे एकीकडे महायुतीशी जवळीक साधत कायम उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंनी आता अचानकपणे उद्धव ठाकरेंनाही टाळी देण्यासाठी हात पुढे केलाय. ज्या वेगानं राज ठाकरे भूमिका बदलतायत त्यावरून काही सवाल उपस्थित होत आहेत. राज ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेवरचा विश्वास उडालाय का? राज ठाकरे एकाच वेळी शिंदे आणि उद्धव ठाकरेंनाही खेळवतायत का? उद्धव ठाकरेंची साथ ही मनसेसाठी राजकीय पुनरुज्जीवनाची गरज आहे का? की मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याची ही खेळी आहे? आगामी निवडणुकीत ठाकरेंची मराठी मतं फोडण्याचा हा डाव आहे का? असे अनेक सवाल राज ठाकरेंच्या या पॉलिटिकल मूव्हमुळे उपस्थित होत आहेत. आज राजकीयदृष्ट्या दोघंही अडचणीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चाच पडतोय. अजूनही कसं लढायचं, समोर बलाढ्य असा भाजप आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे वगैरे. राज ठाकरे यांनाही वाटतंय की लोकसभेला आपण भाजपच्या विरोधात उमेदवार न दिल्यामुळेच विधानसभेला आपल्याला खूप कमी मतं मिळाली. आता जर महापालिकेला आपण परफॉर्मन्स चांगला दिला नाही तर मग मात्र आपलं राजकीय स्थान अडचणीत येईल. शिवाय त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे, पक्ष आहे आणि तो पक्ष स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्याला काही टक्के मतं मिळवावीच लागतात निवडणुकीमध्ये. हे सगळं अपरिहार्यतेचं चित्र दिसताना दोघाही भावांना असं वाटणं स्वाभाविक आहे. राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे सध्या तरी अस्पष्ट आहे. राज ठाकरेंनी मराठी हिताचं कारण पुढे करत युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे टोलावला खरा, पण आता उद्धव ठाकरेंनीही भाजप शिवसेनेची साथ सोडणार का हा प्रतिसवाल करत हा चेंडू पुन्हा राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय. त्यामुळे ठाकरे बंधूंमधील युतीच्या या चर्चेमागचं नेमकं कारण काय? खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी तुर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.